राज्याचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख, किसनवीर परिवाराचे प्रमुख, कालपर्यंत माझे परम मित्र होते, आता माझे मोठे बंधू झाले आहेत, असे माजी आणि भावी आमदार मदन दादा, मंचावर उपस्थित कांताताई नलावडे, रंजताई तावरे, दिलीपजी येळगावकर, अनिल जाधव, अविनाश महागावकर, गजाननराव बाबर, अनिलजी पिसे, विक्रम पावसकर, विनीत कुबेर, रतनसिंग शिंदे, CV काळे, गाडगे सर, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, भोसले परिवारातील सर्व परिवारजन आणि मदन दादांच्या मोठ्या परिवारातील किसनवीर परिवारातील सर्व परिवारजन, भगिनी आणि बंधूंनो, खरं तर असं म्हणतात सुज्ञ माणसाने एकाच संस्थेमध्ये 2 वेळा भाषण करायला जाऊ नये. याचं कारण असं आहे की मागच्या वेळी जे बोललो तेच पुन्हा बोललो तर लोक म्हणतील याच्याकडे सांगायला नवीन काहीच नाही, आणि मागच्या वेळी जे बोललो त्यापेक्षा वेगळं बोललो तर लोक म्हणतील काय माणूस आहे, आधी वेगळं बोलला आता वेगळं बोलला, याला काही शिरणार नाही, गुण नाही. आणि म्हणून माझ्यासमोर हा प्रश्न होता की आजच्या कार्यक्रमामध्ये नेमकं बोलायचं काय. आणि दुसरं कार्यक्रम होता डिस्टिलरीच्या उद्घाटनाचा. आता डिस्टिलरीमध्ये अनेक गोष्टी बनतात, त्यातल्या काही गोष्टी माझ्या कामाच्याच नाही आहेत. काही लोकांना आपलं स्पिरिट वाढवण्याकरता स्पिरिटची आवश्यकता पडते. आमचं स्पिरिट मदन दादा तुमच्या कार्यक्रमानेच वाढते, आम्हाला दुसऱ्या स्पिरिटची आवश्यकता नाही आहे. आणि आज आता आमचं स्पिरिट इतकं वर चाललं गेलं की आता आम्हाला दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही आहे. तर मी खरोखर बापू तुमचं अभिनंदन करेन. तुम्ही आज जी कामगिरी केली आहे, आणि खरं अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं आहे. आम्ही 100 दिवस जरी मदन दादाला पटवलं असतं हे काय ऐकत नव्हते, त्यामुळे आम्ही ठरवलं गनिमी कावा वापरायचा. महाराजांनी आपल्याला काय शिकवलं, गनिमी कावा वापरायचा. त्यामुळे गनिमी कावा वापरला आणि बरोबर बापूंनी आम्हाला माहिती होतं दादा कोणाचं ऐकते. थोडा आम्ही सुरुंग घरी लावला होता असं नाही त्यांच्या नकळत, पण मोठ्या घरात जोपर्यंत सुरुंग लागत नाही तोपर्यंत काही दादा ऐकत नाही हे आम्हाला माहिती होतं. आणि आज बापूंनी संपूर्ण मोठं घरच त्यांचं उलट केलं आणि त्यामुळे आता त्यांना काही पर्याय उरला नाही. आणि आज ते किसनवीर परिवारातलं बृहत भाजप परिवाराचे सदस्य झाले आणि आपण सगळे आता एका परिवारामध्ये आलो. मला खरोखर आनंद आहे. आणि म्हणून मी दादा तुमचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि या परिवारामध्ये हा संपूर्ण जो नवा परिवार आता सामील झालेला आहे, या संपूर्ण नवीन परिवाराचं देखील अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आजचा कार्यक्रम हा सर्वार्थाने वेगळा आहे. एकीकडे डिस्टिलरीचं उद्घाटन आपण केलं ते तर महत्वाचं आहेच, कारण आमच्या शेतकऱ्यांना जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं FRP द्यायची असेल, आताच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये जिथे साखरेला भाव नाही त्या ठिकाणी कारखाने नीट चालवायचे असतील तर विविध उपपदार्थांची निर्मिती करून त्यातनं कारखान्यामध्ये पैसा आणायचा आणि तो शेतकऱ्यांना द्यायचा, ही खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि तेच किसनवीर परिवाराने स्वीकारलाय. आणि म्हणून अडचणीच्या काळामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक आपले पाठीराखे जे तुमच्यासारखे मजबूत आहेत, आणि दुसरा अशा प्रकारचा नेता, अशा प्रकारचं नेतृत्व की जे स्वतःपेक्षा आपल्या बृहत परिवाराचा विचार करतं,
जे आपल्या शेतकऱ्यांचा विचार करतं, जे आपल्या कामगारांचा विचार करतं. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी दोन्ही गोष्टी आहेत. सोनिया दादांचं नेतृत्व की जे प्रामाणिकपणे तुमच्याकरता या ठिकाणी काम करताय आणि म्हणून आज हा दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली आधुनिक अशा प्रकारची डिस्टिलरी या ठिकाणी सुरू झाल्यामुळे येत्या काळामध्ये किसनवीर परिवारामध्ये चांगल्या प्रकारचा नफा या ठिकाणी मिळेल. आणि हा संपूर्ण साखरेच्या या प्रश्नामुळे जो अडचणीत मध्यंतरीच्या काळात आला होता तो पूर्णपणे त्यातनं बाहेर निघेल. आणि दादा काळजी करण्याचं कारण नाही आहे. एका बाजूला सहकार मंत्री आहे, दुसऱ्या बाजूला महसूल मंत्री आहे आणि प्रत्यक्ष मी पण आपल्या सोबत आहे. आम्ही तिघा असताना आता या परिवाराला चिंता करायची आवश्यकता नाही. पूर्ण ताकदीनं आम्ही किसनवीर परिवाराच्या मागे उभे राहू. आणि तुमचं जे स्वप्न आहे हा परिवार मजबूतीने उभा राहायला पाहिजे. मजबुतीने तो उभा राहीलच, पण तुम्ही आतापर्यंत जो विस्तार केला त्याच्या दुप्पट विस्तार याचा होईल अशा प्रकारची ताकद ही आम्ही तुमच्या पाठीशी निश्चितपणे या ठिकाणी उपस्थित करू. आज खरं तर एक अजून अत्यंत भावस्पर्शी अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. खरं तर एखाद्या परिवाराचं जे चरित्र असतं ते त्यांच्या भावनेतनं आपल्याला दिसतं. औद्योगिक घराणे अनेक असतात, औद्योगिक परिवार देखील अनेक असतात, पण जिथे राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी असते त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की देशभक्तीची भावना रुजते. आणि आज ज्यावेळेस मी शहीद स्मारकावर गेलो, 26/11च्या हल्ल्यामध्ये आमचे जे अत्यंत जाबाज असे पोलीस अधिकारी, कर्मचारी, सेंट्रल फोर्सेसचे अधिकारी ज्यांना त्या ठिकाणी हौतात्म्य पत्करावं लागलं होतं त्यांचं एक अतिशय सुंदर आणि प्रेरक अशा प्रकारचं शिल्प मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. खरं म्हणजे आपल्या शहीदांना जर आपण लक्षात ठेवलं नाही, जे आपल्या शहीदांना विचारतात त्यांना वर्तमान तर असतं पण त्यांना भविष्य नसतं. आणि त्यामुळे शहीदांना लक्षात ठेवूनच आपल्याला या ठिकाणी प्रेरणा मिळत असते. कारण आपल्याला पदोपदी हे लक्षात ठेवावं लागतं की आज आपण सुखाने नांदतो कारण कोणीतरी आपल्याकरता लढताय आणि आपल्या जीवाची बाजी देत आहे. आणि म्हणून अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्मारक हे त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि त्याचसोबत जे आज स्मृतिवन आपण तयार केलेलं आहे, आजी माजी सैनिक आणि विशेषतः त्या ठिकाणी आज भूमिपूजन झालं. दादांनी जी भावना या ठिकाणी बोलून दाखवली ती योग्य आहे की शहीदांचं स्मारक बांधण्याकरता तात्काळ परवानग्या मिळाल्या पाहिजे. आपण या परवानग्यांमध्ये काही पॉलिसी त्याच्यात तयार करून प्रोसेस याकरता टाकली की अनेक वेळा दादा असा प्रश्न पडतो की लोक भावनेत एखादं स्मारक बांधतात आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नसतं. आणि शहीदांचं स्मारक झालं नाही तरी चालेल, पण शहीदांच्या स्मारकाची उपेक्षा कधीच होऊ नये. ज्यांनी आपल्याकरता जीव दिला, या देशाकरता जीव दिला, त्यांच्या स्मारकाची जर उपेक्षा झाली तर त्या राष्ट्राला कोणीच त्या ठिकाणी माफ करू शकत नाही. आणि म्हणून ही जी सगळी व्यवस्था उभी केली आहे, लगेच परवानगी याकरता मिळत नाही की त्याच्या संदर्भात स्मारक कोण बांधताय, ते पुढे त्याचं मेंटेनन्स कसं करणार आहे, त्याची त्यांनी काय व्यवस्था केली आहे, त्या ठिकाणी योग्य व्यवस्था राहणार आहे की नाही, ही सगळी खातरजमा केल्यानंतर आपण शहीदांच्या कुठल्याही स्मारकाला परवानगी देतो. तथापि आपल्या बाबतीत मला माहिती आहे आपण ज्या भावनेनं करताय, आपण आज नाही 100 वर्षानंतर जरी या स्मारकावर कोणी आलं तरी त्या ठिकाणी तेवढंच तेज आपल्याला पाहायला मिळेल आणि तेवढाच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शहीदांबद्दल सन्मान पाहायला मिळेल. आणि म्हणून आपण काळजी करू नका, 1 महिनाही थांबायची आपल्याला आवश्यकता नाही आहे. मी तात्काळ प्रशासनाला सांगून या स्मारकाला सर्व परवानग्या त्या ठिकाणी द्यायला सांगतो. आणि ही जी प्रोसेस करायची आहे ही देखील इतरांकरता देखील सोपी आणि वेगवान होईल अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करू. खरं तर आज आमच्या सैनिकांनी आमचा जो अभिमान वाढवलाय, एक काळ आपण बघितला या देशावर हल्ले व्हायचे, हल्ले झाल्यानंतर संपूर्ण देश आक्रोशित व्हायचा, परंतु देशामध्ये आक्रोशाच्या पलीकडे काहीच व्हायचं नाही. आक्रोशानंतर आम्ही कधी कधी धिक्कार करायचो, कधी तीव्र धिक्कार करायचो आणि फारच झालं तर युनायटेड नेशन मध्ये जाऊन तक्रार करायचो
की बघा तो आमचा शेजारी आमच्या देशामध्ये आतंकवादी पाठवतो, आमच्या देशामध्ये हल्ले करतो, याच्या पलीकडे आपण कधीच काही केलं नाही. पण उरीची घटना झाली आणि त्या घटनेमध्ये आमच्या जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. त्याच वेळी भारताच्या नेतृत्वाने ठरवलं आता यापुढे हे चालणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे की त्यावेळी थेट आपल्या सैन्याला सर्जिकल स्ट्राईक करण्याचे अधिकार मिळाले आणि आपल्या सैन्याने पाक व्यक्त काश्मीरमध्ये घुसून त्या ठिकाणी पूर्णपणे दहशतवादी जे अड्डे आहेत ते तहस नहस केले. पण आपला शेजारी जो आहे तो देखील इतक्या लवकर सरळ रस्त्यावर येणार नाही. त्याच्या लक्षात आलं की पाक व्यक्त काश्मीरमध्ये हे थेट घुसतात आणि त्या ठिकाणी अड्डे हे तहस नहस करतात आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या प्रत्यक्ष बॉर्डरमध्ये म्हणजे प्रत्यक्ष पाकिस्तानच्या सीमेमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे अड्डे पुन्हा त्या ठिकाणी सुरू झाले. आणि त्यातलं पुलवामामध्ये अत्यंत भ्याड हल्ला आमच्या सीआरपीएफच्या जवानांवर करण्यात आला आणि आमचे 40 पेक्षा अधिक जवान हे त्या ठिकाणी शहीद झाले. परंतु हा जुना भारत नाहीये, हा रडणारा भारत नाहीये, हा लढणारा भारत आहे. हा भारत आता तक्रार करत नाही, हा धिक्कार करत नाही, आता हा सरळ आत घुसतो आणि ठोकतो, अशा प्रकारचा भारत आहे. आमच्या सैनिकांमध्ये आमच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती. आमची सेना इतकी पॉवरफुल आहे, इतकी ताकदवर आहे, त्यांचे हौसले इतके बुलंद आहे की या सेनेला कोणीही त्या ठिकाणी हरवू शकत नाही. आपल्याला माहिती आहे ना, एकदा औरंगजेबाने विचारलं होतं, अफजल खानाने विचारलं होतं की शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये नेमकं काय आहे, ही फौज थकत नाही, विकत नाही, झुकत नाही, या फौजेत काय आहे. त्यावेळेस त्याला उत्तर असं मिळालं होतं की जी फौज आहे ही देव देश आणि धर्माकरता लढणारी फौज आहे, ही पगाराकरता लढणारी फौज नाही आहे, ही आपल्या मातृभूमी करता आपल्या रयतेकरता लढणारी फौज आहे, ही त्या राजाकरता लढणारी फौज आहे की जो राजा स्वतः करता लढत नाही, जो राजा केवळ आणि केवळ आपल्या रयतेकरता आपल्या मातृभूमी करता लढतो, ही त्याची फौज आहे. त्यामुळे ही झुकणार नाही, ही विकणार नाही आणि ही थकणार नाही. आज तशाच प्रकारची अवस्था आपल्या फौजेची आहे. भारताची फौज, आमचे सैनिक हे पगाराकरता काम करत नाही, ते मातृभूमी करता आपलं जीवनदान द्यायला देखील तयार आहेत. आणि म्हणून ज्या ज्या वेळी भ्याड हल्ला होतो त्या त्यावेळी आमच्या सेनेची मनात इच्छा असते आम्हाला एकदा तरी याचं उत्तर देऊ द्या, पण राजकीय नेतृत्व त्या ठिकाणी ते उत्तर द्यायला परवानगी देत नाही. परंतु यावेळी मात्र उरी असो की पुलवामा असो, राजकीय नेतृत्वाने मोदीजींनी सांगितलं सेनेला सर्व अधिकार आहे, माझ्या सैनिकांचा बदला घेतलाच पाहिजे, तुम्हाला जे करायचंय करा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि आमच्या सैनिकांनी दाखवून दिलं, थेट त्या ठिकाणी आमची विमानं पाकिस्तानच्या सीमेमध्ये घुसली, त्यांचे अड्डे तहस नहस केले आणि आमची विमानं या ठिकाणी परत आली. परत आल्यानंतर पाकिस्तानने आगळीक करायचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी त्यांची विमानं पाठवली. आमच्या मिराजनी त्यांचं F-16 पाडलं. ते पाडता पाडता आमचं अभिनंदन, ज्याच्यावर आम्हाला गर्व आहे, त्याचं देखील त्या ठिकाणी विमान कोसळलं. कोसळल्यानंतर त्याला पाकिस्तानने अटक केली. पण आज भारताची ताकद अशी आहे, भारताने सांगितलं याचना करणार नाही, आमचा अधिकारी आहे, आम्हाला 48 तासामध्ये तो परत पाहिजे. आणि भारताच्या पाठीशी संपूर्ण जग उभं राहिलं, कारण हा जुना भारत नाही आहे, मोदींच्या नेतृत्वामध्ये मजबूत भारत आहे. दुनियाला माहिती आहे हा भारत हा आता रडणारा भारत नाही, लढणारा भारत आहे. आणि जगाला हे लक्षात आलं की जर पाकिस्तानने यांचा या ठिकाणी अभिनंदन सोडला नाही तर भारत पाकिस्तानला सोडणार नाही, युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाकिस्तानने आपल्या अभिनंदनला या ठिकाणी परत पाठवलं. मित्रांनो, जगाच्या इतिहासात असं कधी झालं नाही आणि त्या ठिकाणी एवढ्या कमी वेळामध्ये पाकिस्तानला निर्णय घ्यावा लागला आणि या ठिकाणी आपला अधिकारी हा परत आला. या नवीन भारतामध्ये आज एक नवीन हुंकार आहे, याच्यामध्ये एक नवीन राष्ट्रप्रेम आहे, याच्यामध्ये एक नवीन शक्ती आहे आणि ती शक्ती आपण सगळे त्याच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय ती संघटित होणार नाही. आजचा जो कार्यक्रम मदन दादा आपण घेतला स्मारक तयार करण्याचा,
याच्या पाठीमागे तीच शक्ती आहे, तीच राष्ट्रभक्ती आहे. आमच्या शहीदांना आणि त्यांच्या परिवारांना आम्हाला सांगायचं आहे की तुमच्या परिवारातला एक व्यक्ती गेला पण काळजी करू नका, 125 कोटी भारतीय तुमचा परिवार आहे, यातला एक एक माणूस तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि मी खरोखर आमच्या या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना हात जोडून साष्टांग त्यांना दंडवत करतो की ज्यांनी हा निर्णय घेतला की आमचा पगार हो का न हो, पण आमच्या सैनिकांकरता आमचा 1 दिवसाचा पगार आम्ही त्या ठिकाणी द्यायला तयार आहोत. आणि हा पगार तुम्ही दिला. मी तुम्हाला एवढंच सांगतो, या पगाराची अमाऊंट किती आहे महत्वाचं नाही आहे, त्याच्यात पैसे किती आहे महत्वाचं नाही आहे, याच्यात महत्वाची आहे तुमची भावना. आणि ज्या भावनेनं तुम्ही दिलाय, मला विश्वास आहे स्वर्गामध्ये आमचे जे हुतात्मे असतील ते देखील त्या ठिकाणी म्हणत असतील की ज्यांच्या करता आम्ही बलिदान केलं, आज तो भारत देश कृतज्ञ नाही आहे, तो देश आमच्या पाठीशी उभा आहे. आज ही भावना या ठिकाणी आपण दाखवलेली आहे. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये एक मनस्वी आनंद मला झालाय. एकीकडे दादांसारखा सहकारी नेता आज आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला की जो नेता आता याच्या पुढे हा जो राष्ट्रयज्ञ या भारताला 21व्या शतकातला बलशाली भारत तयार करण्याकरता, मजबूत भारत तयार करण्याकरता, शेवटचा माणूस गरीब आणि शेतकरी याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता जो या भारतामध्ये यज्ञ सुरू झालाय, आता त्या यज्ञामध्ये एक अजून सेनापती दादांच्या रूपाने आम्हाला मिळाला. त्यामुळे आता हा यज्ञ या ठिकाणी अत्यंत वेगाने पुढे जाईल आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये बलशाली भारत, ज्या भारतामध्ये गरिबी नाही आहे, भूकमरी नाही आहे, बिमारी नाही आहे, भ्रष्टाचार नाही आहे, अनाचार नाही आहे, दुराचार नाही आहे, अत्याचार नाही आहे, अशा प्रकारचा भारत हा आता आपण तयार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनपूर्वक समाधान व्यक्त करतो की या कार्यक्रमात मला यायला मिळालं. आणि दादा तुमचे आभार मानतो, या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं. मी असेल, बापू असतील, चंद्रकांत दादा असतील, आम्ही सगळे आपल्याला धन्य मानतो की आज या सोहळ्याचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि मी तुम्हाला एका गोष्टीचं आश्वासन देतो दादा, जीवनामध्ये तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही, कधीच पस्तावा होणार नाही. तुम्हाला नेहमी हेच वाटेल मी योग्य निर्णय घेतलाय, योग्य दिशेने मी चाललोय. आणि आता आपण सहकारी म्हणून यापुढे या जनतेची सेवा करण्याकरता तुम्ही जे जे सांगाल ते आम्ही करायला या ठिकाणी तत्पर राहू. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो. आणि मगाशी तिकडे बसलेले अनिल भोसले देखील इकडे आलेले आहेत आणि ते देखील आता जवळजवळ आलेले आहेत. याचा देखील आनंद व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर